शिवाजीनगर मतदारसंघामधून सिद्धार्थ शिरोळे यांचा घवघवीत विजय झालेला आहे। आपल्यासोबत स्वतः सिद्धार्थ शिरोळे, त्याला काय सांगाल, विजय झालेला आहे आपला? सर्वप्रथम मी मतदारसंघातील सर्व नागरिकांचा ऋणी आहे। सर्व महायुतीच्या कार्यकर्त्या नेत्यांचं मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि एवढं आश्वासन देतो की शिवाजीनगर मतदारसंघामध्ये जो ऐतिहासिक भूतल भविष्याचा विजय झालाय त्याची परतफेड जबाबदारीने काम करून येणाऱ्या 5 वर्षांमधील मतदारसंघातील सगळे जटिल प्रश्न हे तडीस लावण्याचा पूर्ण प्रयत्न करेल असं मी आश्वासन। नक्कीच महायुतीला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक चांगलं यश मिळालेलं आहे। 200 पार महायुतीला जागा मिळालेल्या आहेत। कसा अनुभव होता यंदाच्या निवडणुकीचा? नक्कीच महायुती सरकारच्या ज्या योजना होत्या त्याची जी अंमलबजावणी होती, ज्या भावनेने त्या योजना राबवल्या गेल्या त्याच्याशी लोकांचा कनेक्ट झाला आणि त्यामुळे एवढा प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि जनतेला महाराष्ट्राला माहिती की महायुती सरकारच महाराष्ट्राला प्रगतिशील दिशेकडे घेऊन जाऊ शकते आणि त्यामुळे पुन्हा एकदा मी सर्व नागरिकांचे मनापासून अभिनंदन। खरं तर काँग्रेसचा पूर्णपणे पुण्यातून सुपडा साफ झाला असं म्हणावं लागेल। एकूणच कार्यकर्त्यांमध्ये काय भावना आहेत आणि स्वतः आता आमदार पुन्हा एकदा झाला, तुम्ही दुसरी वेळेस आमदार झाला, काय वाटतंय? नक्कीच मला खूप जबाबदारी जाणवते आणि महाविकास आघाडी तर शेवटी जो अंत व्हायला पाहिला होता तो आता झालेला आहे। त्यांनी आता महायुती म्हणून आम्ही सगळेजण मिळून महाराष्ट्राला पुन्हा प्रगती पथावरती जे आमचा मार्ग सुरू झाला आहे त्याच्यावरती आम्ही निरंतर चालत राहणार। नक्कीच आपल्यासोबत सिद्धार्थ शिरोळे होते, हे आता दुसऱ्यांदा ते आमदार म्हणून निवडून आलेले आहेत। पुन्हा विश्वजित बालाराव बखर लाईव्ह। समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।